एका मावशीनं म्हणजे आपल्या आजीनं आईनं दळायला सुरुवात केली आणि दळायला सुरुवात केली की शेजारच्या महिलांना वाटतं तिला चिठ्ठीला वेळ तिथे होईल. आता तिथल्या त्या मामांच्या दरबारात आल्या म्हणून त्यांना म्हणतायत. तिनं सुरुवात केली सकाळी सुंदर माझ जात ग फिरत भौतुके. शेजारी उठली आणि शेजारीनं सुद्धा सुरू केलं पण शेजारीने वेगळंच म्हणत होती. तिचं म्हातारं 8 वाजता उठत नव्हतं. तिनं त्याच्यावरच मूवी तयार केली. रामाच्या गपारामध्ये जात वाजत वंगा वंगा. आता घरी झोपल्यात का नाही त्या आज्या म्हणतात बरोबर आपल्या मापात लागले. जात वाजत वंगा वंगा उठ रे गोदडीत ह्या सोंगा. रुंग 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 रुंग. आणि मग आता गोदा मावशी म्हणायला लागले की दरू मावशी म्हणायला लागली. दरू मावशी म्हणायला लागली की पारू मावशीनं सुरुवात केली. आंब्याच्या ग झाडाखाली माझा बंधुरा या दारू काढी. कोणी मेल्यानं केली खोडी आली पोलिसाची गाडी. रंग 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 रंग. असा जर आपण विश्वास ठेवला तुम्ही विश्वास कशावर ठेवायला पाहिजे. सुंदर माझ जात ग फिरत भौतुके म्हणजे मामांवरती विश्वास ठेवायचा. मामांची आई सुंदर आई आणि मामांचे वडील मायाप्पा यांना 12 वर्ष मुलबाळ नव्हतो. जसं मा जिजाऊ साहेबांना सुद्धा 12 वर्ष पुत्ररत्न नव्हतं. पण ज्यावेळी एखाद्या वेलीला फूल लागतं त्यावेळी ती वेल फुलून चांगली दिसते. तसं मा जिजाऊ साहेब सुद्धा आई तुळजा भवानीची सेवा करायच्या आणि आई तुळजा भवानीची सेवा करताना आई तुळजा भवानी मागायची काय या महाराष्ट्रामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्यांनी सहन होत नाही. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीची कूस पवित्र केली पाहिजे. आपल्या नगर जातीतील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा जन्माला घाल. आणि म्हणून तर मा आई तुळजा भवानीच्या डोक्यावरचं फूल मा जिजाऊ साहेबांच्या हातामध्ये पडलं आणि हातामध्ये पडल्यानंतर मा जिजाऊ साहेबांना दिवस गेले आणि सोन्याचा दिवस उगवला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शुक्रवार या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती तेजोमय प्रकाश पडला आणि तिथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला. महाराष्ट्राचा इतिहास घडला. मा जिजाऊ साहेबांची कूस पवित्र होती. सुंदरा आईची सुद्धा तशीच कूस पवित्र होती. आता सुद्धा आईंची कूस पवित्र आहे. तुझ्यात जीव रंगला. तुम्ही विचार करा माणूस माळ जपताना लक्षपूर्वक जपतो का नोटाला असताना व्यवस्थित बघतो. माळ जपताना एखादा मनी ज्यादा कसा होईल आणि आपला मंत्र लवकर कसा संपेल तसं नोटच करतो का. ए लखा एक नोट कमी दिसते. आपण सुद्धा मा जिजाऊ साहेबांनी आई तुळजा भवानीवरती विश्वास ठेवला. सुंदर आईनं आपाची वाडी या ठिकाणी हलसिद्धनाथाची प्रार्थना केली आराधना केली. हलसिद्धनाथानं विचारलं आई तुला काय मागायचंय ते माग. आईनं सांगितलं मला जर लेकरू तुला द्यायचं असेल ना देवा मला जर लेकरू तुला द्यायचं असेल तर या मेंढी माऊलीची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी घाले. गोर गरिबांचा जो दुःखी आहे दीन दलित आहे यांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. हलसिद्धनाथ सुंदरा आईला पावन झाले आणि 3 फेब्रुवारी 1892 रोजी सोमवार या दिवशी 4:23 सुंदरा मातेच्या पोटी